एका अपघाताच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज। माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झालाय। नातवाला फिरवत असताना चारचाकीने त्यांना जोराची धडक दिली। अपघातामध्ये निर्मला गावित गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। एका भीषण अपघाताच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला। नातवाला फिरवत असताना चारचाकी गाडीने त्यांना जोराची धडक दिली। या अपघातामध्ये निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या। त्यांना नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान या अपघाताचा थरारक व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला। नातवाला फिरवत असताना चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली। अपघातामध्ये निर्मला गावित गंभीर जखमी झालेले आहेत। तातडीने त्यांना नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दरम्यान या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। मात्र गावित यांचा हा भीषण अपघात झालाय। माजी आमदार निर्मला गावित अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। तर नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू करण्यात आलेले आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज एका अपघाताच्या संदर्भातली आपण पाहतोय। माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झालाय। नातवाला फिरवत असताना चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली। या अपघातामध्ये निर्मला गावित गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। तर तातडीने त्यांना नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी जोडले जातात या अपघाताच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। महेश, नेमकं काय घडलं? अगदी खरं आहे शुभम। खरं तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या निर्मला गावित काल यांचा नाशिक येथे भीषण अपघात झालेला आहे। खरं तर सायंकाळच्या वेळेस त्यांच्या नातवांना बाहेर चक्कर मारायला घेऊन गेलेले होते आणि फिरत असताना पाठीमागे येऊन एका चारचाकीने त्यांना जोरात धडक दिलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर अपघात इतका भीषण होता की अक्षरशः निर्मला गावित ज्या आहे त्या बोनेटवर काही वेळ होत्या आणि पुढे घसरत गेल्या होत्या। आणि या अपघातामध्ये त्यांना खरं तर गंभीर इजा झालेली आहे। पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। आणि या संदर्भातली जी नोंद आहे ती पोलीस ठाण्यात देखील घेण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच जर अपघात बघितला तर अत्यंत असा भीषण हा अपघात होता ज्यामध्ये माजी आमदार निर्मला गावित यांना गंभीर दुखापत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश, दृश्य देखील आपल्याला दिसत आहेत। या संदर्भातला जो व्हिडिओ समोर आला नक्कीच विचलित करणारी दृश्य आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे नातवंड होते, त्यांना काही झालंय का? या संदर्भातले काही अपडेट मिळत आहेत का? शुभम, अगदी खरं आहे। खरं तर या अपघाताचं जर दृश्य बघितलं तर असा भीषण असा अपघात होता, परंतु यामध्ये नातवंडांना कुठलीही इजा झालेली नाहीये। निर्मला गावित यांनाच फार मोठी इजा झालेली आहे। आणि त्याच थोड्या काळ ज्या होत्या त्या गाडीच्या बोनेटवर काही काळ ज्या आहे ते घसरत पुढे गेलेल्या होत्या। मात्र यामध्ये नातवंड जे आहे ती बाल बजावलेली आहे। दैव बलवत्तर म्हणून या नातवांचा जीव आहे तो थोडक्यात बचावलेला आहे। मात्र निर्मला गावित यांना गंभीर दुखापत झाल्याचं बघायला मिळतंय। महेश, निर्मला गावित यांची तब्येत आता कशी आहे? डॉक्टरांच्या वतीने काही माहिती देण्यात आलेली आहे का? अगदी खरं आहे। नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर अपघातामुळे त्यांच्या पाठीच्या मणक्याला फार मोठा फटका बसलेला आहे आणि त्यांच्यावर जे आहे ते उपचार जे आहे ते सध्या रुग्णालयाकडून सुरू आहे। मात्र या संदर्भातलं अद्याप तरी स्पष्टीकरण जे आहे ते अजूनही कुठल्याही रुग्णालयाकडून आलेले नाही। त्यामुळे त्यांच्या तब्येतीची जी आहे डॉक्टर जे आहे ते बारकाईने त्यांच्यावर जे उपचार आहे ते करण्यात येत असल्याचं समजत आहे। महेश, ज्या कार चालकाने ही जोराची धडक दिली त्या कार चालकाचा काही पत्ता लागलाय का? पोलिसांनी त्याला अटक केली आहे का? कारण बेधुंदपणे तो कार चालवत होता। दृश्यांच्या माध्यमातून तरी असंच दिसतंय। अगदी खरं आहे शुभम। खरं तर या संदर्भातली नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भातला गुन्हा अद्याप दाखल झाला आहे का नाही याबाबत पोलीस सूत्रांनी अद्यापही काही माहिती जी आहे ती दिलेली नाही। मात्र लवकरच या कार चालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचं आश्वासन देखील पोलिसांनी दिलेलं आहे। मात्र सद्यस्थितीमध्ये काल ही घटना घडलेली होती आणि आज तिचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे पोलीस जे आहे ते आता त्याचा जो पुढील तपास आहे तो करताना आपल्याला बघायला मिळत आहे। महेश, साधारणतः काल किती वाजता ही घटना घडली? काल संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यानची ही घटना घडलेली आहे। आणि ज्यामध्ये निर्मला गावित ज्या आहे त्या माजी आमदार ज्या आपल्या नातवांसोबत बाहेर चक्कर मारायला गेलेल्या होत्या, त्यांच्या नातवांना ते फिरवत असताना त्यांच्या बंगल्याच्याच बाहेर अगदी काही थोडंसं पुढे गेल्यावर
एका दुसऱ्या बंगल्याच्या समोरून जर आपण बघितलं असेल तर त्यांच्या नातवांना घेऊन फिरत होत्या. समोरून एक गाडी आली, एक मागून गाडी आली, मागून आलेल्या गाडीने आहे ती त्यांना जोरदार धडक दिलेली आहे. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घटनेच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.